नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा रणधुमाळी सुरू असताना पक्षांतराला वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होत असून याचा फटका विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना बसला आहे. या निवडणुकानंतर राज्यात लगेचच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर उतरायचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिका निवडणुकासाठी नवाब मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. यावर भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत म्हटलं, नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. आम्ही तडजोड करू शकत नाही. नवाब मलिक संदर्भात कोर्टाने निर्देश दिले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता भाजपनं घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा अहंकाराचा फुगा फोडण्याचा आणि विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी भाजपवर भ्रष्टाचारांच्या मदतीने सत्ता टिकवण्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे गटावरही त्यांनी जोरदार निशाणा साधत दिल्लीला जाऊन तक्रारी करणारे आता लाचार झाले आहेत, अशी टीका केली आहे. चौधरी प्रकरणावर बोलताना जर तो हत्याकांडात सहभागी असेल तर भाजपात प्रवेश का दिला, नसल्यास प्रवेश थांबवला का, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची माफी मागावी अशी मागणी केली. तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा. तेव्हाही मशाल घेतली होती, आता सुद्धा मशालच हातामध्ये. आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतलेली नाही, तर उदबत्ती घेतली असती ना आपण. जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय, उदबत्ती. हे उदबत्ती बिदबत्ती नाही घ्यायची, तर मशाल घ्यायची. पेटवायचं ते काय आपल्या ते नुसत्या अशा फुलबाज्या नाही पेटवायच्या. पेटवायचं तर सगळं लंकाच जाळून टाकायची, त्यांची खोट्याची लंका. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे. तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या, मी येतो त्याला, आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिजे ते मी सांगतो त्यांना. कारण आता चर्चा चरवण करत नाही बसायचं, आता जिंकायचंय. आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की वय हा काही मुद्दाच नसतो. मोरारजी देसाई तर 80व्या वर्षी पंतप्रधान झाले असते, तुम्ही तर सगळे अजून तरुण आहात. उरण नगर परिषद निवडणुकीत भाजपने प्रचारासाठी उर्दू भाषेत पत्रकं छापल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पत्रकांमध्ये भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेनं या कृतीवर टीका केली असून अंबादास दानवेंनी देवेंद्र फडणवीस यांना जनाब फडणवीस असं संबोधत भाजपच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की एका बाजूला मुस्लिम मतदारांना लक्ष करणं आणि दुसरीकडे त्यांच्या मतांसाठी उर्दू पत्रकं छापणं हे भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचं उदाहरण आहे. मंत्री आशिष शेलार यांनी मात्र स्थानिक उमेदवाराला त्याच्या भाषेत प्रचार करण्याचा अधिकार असल्याचं सांगत या कृतीचं समर्थन केलं आहे. उरणमध्ये भाजप, शिंदे गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत सुरू आहे. कोल्हापूरच्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांच्यात झालेल्या युतीवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी या युतीवर टीका करत ही युती म्हणजे प्रॉपर्टीची आहे असा आरोप केला आहे. त्यांच्या या कृतीला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की मी जर तोंड उघडलं तर बात दूर तक जाएगी, असा इशाराच त्यांनी दिला आहे. नाही, काही माध्यमातून असं आलं की कोण लोकसभेला उभारणार आहे, कोण आणि कोणत्या निवडणुकीला उभारणार आहे. पण मला जी माहिती मिळाली की तसं राजकीय विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. त्यामध्ये एका नेत्याच्या प्रॉपर्टी कुठं अडकलेली आहे तो विषय आहे, आणि दुसरा नेता हा ईडीमध्ये अडकला होता. या दोन्हीतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी युती केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी नेरूळ पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी पोलीस त्यांच्या शिवतीर्थ येथील घरात नोटीस देण्यासाठी आले होते, मात्र अमित ठाकरे घरी नव्हते. त्यांनी स्पष्ट केले की आज ते नेरूळ येथे जाऊन नोटीस स्वीकारणार आहेत. अमित ठाकरे यांनी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती महानगरपालिकेत दिसत आहे, जे आगामी मुंबई महापालिका निवडणुकासाठी महत्त्वाचं ठरू शकतं, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस, तेव्हा मी बाहेर होतो. मला फक्त फोन करून सांगितलं, तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतोय. माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे.
पण मी तेव्हा नव्हतो, नसल्यामुळे मला भेटता नाही आलं. आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत. तुम्हाला काही संपर्क साधला त्यांनी? नाही. त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलीसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का. त्यांचं पण म्हणणं होतं नाही. तर मला माहीत नाही कुठे बसलेले, समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले, पण मला ते काल भेटले नाहीत. त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे, मी घरी नाही आहे, मी नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. रायगडमधील तामणी घाटात भीषण अपघातात थार वाहन दरीत कोसळून 6 तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण 21 ते 22 वर्ष वयोगटातील असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम अद्याप युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था आणि पोलीस यांच्याकडून रोपच्या सहाय्यानं मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचं कार्य सुरू आहे. ही सर्व युवक मंडळी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन थार घेऊन कोकण सफारीसाठी ते निघाले होते. मात्र मंगळवारी पहाटे त्यांची गाडी सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळली. पोलीस प्रशासनाकडून पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या दिशेकडून वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी अडकून पडले आहेत. आता अपघात कसा झाला हा आता सध्या तर आम्हाला सांगता येणार नाहीये, परंतु कदाचित चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथं सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक 400 ते 500 फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे. त्यातनं आता 4 जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत. सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराय गावात एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी विजय संजय खैरनार याने आधी चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके ठेचून तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यावर आरोपीला न्यायालयात सादर करण्याची तयारी दरम्यान कोर्टाच्या आवारात संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला आणि न्यायालयाचे गेट अडवले. पोलिसांनी नागरिकांवर सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर प्रशासन आता आरोपीला कोर्टात सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय वापरण्याचा विचार करत आहे. राज्यात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येने राज्यभर संताप पसरला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. गुरुवारी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबियांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांच्यासमोर मांडली. भेटीनंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना आवाहन केलं आहे की 2 महिन्याच्या आत कठोर कायदा करून आरोपीला फाशी द्यावी, अन्यथा एन्काउंटर करावा अशी तीव्र मागणी त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनद्वारे आयोजित निरोप समारंभात बोलताना गवई यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि देशाच्या न्यायव्यवस्थेने त्यांना खूप काही दिलं आहे असं सांगितलं. B.R. गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत आणि आज त्यांच्या सर्वोच्च न्यायालयात शेवटचा कामकाजाचा दिवस असेल. गवई म्हणाले, मी बौद्ध धर्माचं पालन करतो, परंतु मला फारसे धार्मिक शिक्षण किंवा धर्माचं सखोल ज्ञान नाही. मी खरोखरच धर्मनिरपेक्ष आहे आणि मी हिंदू, शीख, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतो. गवई म्हणाले, डॉक्टर आंबेडकर आणि संविधानामुळेच ते त्यांच्या सध्याच्या पदापर्यंत पोहोचू शकले. अन्यथा मला वाटत नाही की महानगरपालिकेच्या शाळेच्या मजल्यावर शिकणाऱ्या कोणत्याही मुलाने हे स्वप्नातही पाहिलं असेल. मी भारतीय संविधानाच्या 4 मूलभूत तत्वांनुसार जगण्याचा प्रयत्न केला आहे: न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. गवई म्हणाले की सर्वोच्च न्यायालय हे सरन्यायाधीश केंद्रित न्यायालय नसून सर्व न्यायाधीशांचे न्यायालय असावे. राज्यात गारठा वाढत असताना पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिक, भंडारा आणि अहिल्यानगर या भागातही पारा लक्षणीय खाली आला आहे. मुंबईतही सकाळच्या वेळी गारठा जाणवत असून संपूर्ण राज्यात पुढील काही दिवस थंडी तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.